51, 52, 53, 54 महत्त्वाचे ओव्या आहेत. याच्यामध्ये विश्वमौली ज्ञानोबांनी असं सांगितलं की जसं 291 बघा, जैसा कर्पुराचा राशी किजे, कापराची रास करायची. कशाची? कापूर कापराची रास करायची. आणि कापराची रास करून काय करायचं? मग अग्नी लावणी दिजे, त्याला काडी लावायची. कापराचा पर्वत करायचा असा, राशीच्या राशी करायच्या आणि मग अग्नी लावणी दिजे, त्याला अग्नी लावून द्यायचा. मग काय होईल? काय होईल? ते जळून जाईल ना सगळं. का मिष्टांनी संचर विजय काळकूट, किंवा मिष्टान्नामध्ये काळकूट टाकायचं. मिष्टान्न कशाला म्हणतात? मिष्टान्न कशाला म्हणायचं? मिष्टान्न शब्दाचा अर्थ पक्वान्न, भोजन. मिष्ट गोड अन्न आहार जो असतो की नाही चांगला केलेला, श्री बालाजीचा बेत, त्याला म्हणायचं मिष्टान्न. तर ज्ञानोबा सांगतात जसं कापराचा राशी कीजे, काय सांगितलं बघा. आता इथं जरा महत्वाचा विषय आहे. कापराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा, किंवा मिष्टान्नात काळकूट म्हणजे जालिम विष घालायचं. एक घास खाल्ला की रामकृष्ण हरी.